नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेले आहेत आता केलसुला या ठिकाणी कुमारेश्वर संस्थान केलसुला या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात आलेले आहेत आम्ही. तर आपण या मंदिरात दर्शन घेणार आहोत. तर येऊ त्या मी आणि माझा मित्रपरिवार आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर या आपण मंदिर बघू त्या आणि दर्शन पण घेऊ त्या. आता आपण या गेटमधून येत आहोत आतमध्ये. तर या ते बघू ते आपण आता या मंदिरात जात आहोत. या हे आमचा मित्र परिवार या ठिकाणी बसलेला आहे. सर्व मित्र परिवार बसलेला आहे. या ठिकाणी आपण आता चपला काढणार आहोत. आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर आपण मंदिरात जाऊ. तर आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत श्री कुमारेश्वर संस्थान केलसुला या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. मंदिरात आपण प्रवेश करणार आहोत. तर तरी पण या आपण तर आपण या मंदिरामध्ये आलेलो आहोत. आपण या महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. तरी आपण आता बरेच या ठिकाणचं काही ठिकाण बघणार आहोत आणि बरेच देव बघणार आहोत तिथं. तर आता सर्वांचं दर्शन झालेलं आहे. तरी आपण आता बाहेर जाऊ आणि बाहेरचा नजारा बघू. तरी पण या आता ते बघू शकता तुम्ही. हा बारव या बारव या ठिकाणी आहे. आणि केलसुल्याचे बरेच माणसं या ठिकाणचं पाणी नेतात पिण्याकरिता. कारण त्या गावामध्ये पाणी नसल्यामुळे ते माणसं त्याला पाणी नेतात. आणि साईडला जे हापसा आहे तिथलं ते माणसं गाड्याद्वारे पाणी नेतात. तर बघू ते आपण यासमोर. तरी येऊ तर आपण आता समोर त्यासमोर हे महादेवाची पिंड. ही पिंड असं म्हणलं जाते की ही पिंड 3 बोटामध्ये उचलायला लागते बसल्याने. तर बघू ते आता काय होतंय ते. 3 बोटामध्ये उचलायला लागते ही पिंड. तर आपण उचलू ही 3 बोटामध्ये. तरी उचलल्या गेली ही पिंड. तरी पण आपण आता बाहेर मंदिराच्या समोरचा बॅकग्राऊंड बघणार आहोत आता. तरी पण या समोर तुम्ही हे बघा चिंचेचं झाड आहे या ठिकाणी आणि उत्कृष्ट थंड वातावरण या ठिकाणी. काही या ठिकाणी जावळं वगैरे राहतात. काही लोकांचे या ठिकाणी लग्न पण होतात. तर या ठिकाणी उत्कृष्ट अशी सोय केलेली आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी अशी माणसं येऊन बसतात त्या ठिकाणी. कारण की इथं अगदी थंडीचं वातावरण आहे आणि सावली पण खूप छान राहते. आणि या ठिकाणी क्रिया बरसातीमध्ये जेव्हा बरसात चालू होती तेव्हा या ठिकाणी
भरपूर असं पाणी राहते आणि लोक या ठिकाणी येऊन आपलं मनोरंजन करतात. या ठिकाणी खूप स्विमिंग होते, पोहण्याचा प्रयत्न करतात. आणि या ठिकाणी साईडला एक तळ आहे, तिकडे पण लोक जाऊन पोहतात. बघू शकता ही नदी आहे. या नदीमध्ये बरेच माणसं येतात, इथे आंघोळ करतात. समोर बघू ते आपण एक देव इथं. तर आपण आता तळ बघण्यासाठी जात आहोत. तर चला तळ बघूया. या माझ्या मागे मागे या. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी पाणी नसते, तरी पण आपण या ठिकाणचं तळ पाहणार आहोत. कारण की हा भाग म्हणजे अतिशय भूभागीचा भाग आहे. या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाणी नसते, काही गावामध्ये विकत पाणी घ्यावं लागतं. या ठिकाणी तरी पण थोडं पाणी दिसत आहे. तर तळ्यामध्ये हे तळ आहे. या तळ्यामध्ये बरसातीमध्ये इतकं छान पाणी राहते या ठिकाणी की खूप छान राहते पाणी. माणसं या ठिकाणी येऊन आपलं मनोरंजन करतात आणि इथं पोहतात पण या ठिकाणी येऊन. आणि साईडला फोटो वगैरे पण काढतात. कसं काय की बरसातीमध्ये खूप असं थंडगार वातावरण राहते आणि हिरवंगार राहते वातावरण. तर आपण नंतर आता समोर जाणार आहोत, देवाचं दर्शन घेणार आहोत. तर चला आपण जात आहोत आता. तर बघू ते आपण आता तळ बघितली की या ठिकाणी आलेलो आहोत. आता या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहोत आता. तर या ठिकाणचं आपलं दर्शन झालेलं आहे आता. तर या ठिकाणी बरसातीमध्ये खूप लोक या ठिकाणी फोटो काढतात, कारण की इथं छोटा धबधबा होते या ठिकाणी आणि पाणी पण उत्कृष्ट असं छान दिसते या ठिकाणी. या ठिकाणी नदीमध्ये इथं लोक आंघोळ वगैरे करतात मस्त छानपैकी. इथं आता मला तरी वाटतं येते की खूप छान वातावरण आहे, पुन्हा थंड वातावरण आहे. तर चला आपण आता जात आहोत आपल्या गाडीकडे. तर आपण आता आपल्या गावाकडे जाणार आहोत आता. हे बघू, ते आमचा मित्र परिवार या ठिकाणी दर्शनासाठी आले होतो. तर आमचं या ठिकाणी उत्कृष्ट असं छान दर्शन झालं. तर आता आम्ही जाणार आहोत. तरी पण सर्वजण या, आमचा मित्रपरिवार श्री संत कुमारेश्वर संस्थान कलसुला या ठिकाणी आपण आलो होतो. तर आपण सर्व मंदिर बघितलेलं आहे, दर्शन घेतलेलं आहे. तरी आपण आता आपल्या गावाकडे जाणार आहोत. या ठिकाणी ही हापसा आहे. त्या हापशाचं पाणी कलसुल्यातले माणसं गाड्याद्वारे पाणी गावामध्ये नेतात. आणि या ठिकाणी टाकीची पण सोय केलेली आहे पाण्यासाठी. इकडे शौचालय आहे. आणि आपण आता आपल्या गाड्याकडे जाणार आहोत आता. श्रीब्रांचा सर्व मित्र परिवार आता